हॅलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, NT UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्व फॅकल्टीसाठी कॉमन असतो हेच लक्षात घेऊन आपण पूर्णपणे पेपर फर्स्टसाठी युनिट वाईज टॉपिक वाईज सिरीज पाहत आहोत. यामध्ये आपण सुरू केले आहे इंडियन लॉजिक. याचा पार्ट नंबर हा सेकंड आहे. पार्ट फर्स्ट मी ऑलरेडी अपलोड केला आहे. आणि गाईज, याआधी मी पूर्णपणे असे कोर्स डिस्कशन केले आहे. ते कोणते? टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, ICET, त्याचबरोबर कम्युनिकेशन, त्याचबरोबर पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन. हे 6 टॉपिक आपले पेपर फर्स्टचे मी पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कशन केलेले आहे. आणि आपण आता पाहत आहोत लॉजिकल रिझनिंग, त्याच्या अंडर इंडियन लॉजिक. इंडियन लॉजिकला आपण पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत 6 to 7 लेसनमध्ये. पूर्णपणे इंडियन लॉजिक आपलं कंप्लीट होईल. आणि तुम्हाला माहीत असेल की इंडियन लॉजिकला खूप असं वेटेज आहे, कारण 4 मार्काचे क्वेश्चन यातून येत असतात. लॉजिकल रिझनिंगमधून 4 मार्काचे क्वेश्चन. तर काहीच हे तसंच महत्त्वाचं आहे इंडियन लॉजिक. आपण इंडियन लॉजिकला सुरू करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेटच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपली VPD एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करा, जेणेकरून कुठलीही PDF असेल, कोणतेही नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल. गाईज, सुरू करूया आजचं लेसन. तर गाईज, आपण कंप्लीट लॉजिकल रिझनिंग त्याच्या अंडर आपण पाहत आहोत फुल कोर्स ऑन इंडियन लॉजिक. लॉजिकल रिझनिंगचा एक सब पॉईंट आहे इंडियन लॉजिक. पण हा सब पॉईंट इतका महत्त्वाचा आहे की इथून 4 मार्क तुम्हाला भेटतातच, कारण दरवेळेस 2018 पासून एक्झामला इंडियन लॉजिकवर 2 क्वेश्चन कंपल्सरी येतात. म्हणून खूप असा इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे. तर इंडियन लॉजिकचं फर्स्ट लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल त्यांनी कृपया ते पहा, नंतर ही लेक्चर पहा, कारण त्याच लेक्चरच्या कन्सेप्ट पुढं आपण या लेक्चरमध्ये डिस्कशन करत आहोत. सर्व कन्सेप्ट पहिल्या लेक्चरवर आधारित आहेत, म्हणून पहिलं लेक्चर पहा, नंतर हे पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पहिल्या लेक्चरची तुम्ही ते कव्हर करू शकता. नंतर सेकंड लेक्चर पहा. आता सेकंड लेक्चर सुरू करूया. तर आपण काल काय पाहिलं थोडंसं तुम्हाला रिमाइंड करून देतो. काल आपण पाहिलं लॉजिक. लॉजिक कुठून आलं? तर ते एक तर्कशास्त्र असतं, म्हणजे सिस्टमॅटिक पद्धत असते एखादी गोष्ट फाइंड करायची, पण ती कशी असते? व्हॅलिड असते, म्हणजे काहीतरी त्याचं प्रूफ असतं. आणि लॉजिक प्लस इंडियन लोक, म्हणजे लॉजिक आणि ते कोणाचं? इंडियन लोकांचं, यालाच आपण म्हणतो इंडियन लॉजिक. म्हणजे लॉजिक कोणी वापरलं? इंडियन लोकांनी वापरलं, त्याला आपण इंडियन लॉजिक म्हणतो. हे काल आपण पूर्णपणे पाहिलं आहे. तर मी काल आणखी एक कन्सेप्ट सांगितली होती इंडियन लॉजिक संदर्भात. इंडियन लॉजिक हे कशावर डिपेंड आहे? पूर्णपणे प्रमाणावर डिपेंड आहे, किंवा याला म्हणतात मीन ऑफ नॉलेज, म्हणजेच नॉलेजचा मूळ सोर्स आहे. तर प्रमाणा याला पण आपण मीन ऑफ नॉलेज असं म्हणतो, किंवा इंडियन लॉजिकला आपण मीन ऑफ नॉलेज असंही म्हणतो. आता आज आपण प्रमाणाचं पूर्णपणे डीपमध्ये पाहणार आहोत. त्याआधी प्रमाणाचे 6 टाईप आहे, ते आपण शॉर्टमध्ये पाहूया आणि त्याचे एक ट्रिक मार्फत समजून पण घेऊया. तर हे पहा, मी काल लेक्चरमध्ये सांगितलं होतं प्रमाण म्हणजे काय? प्रूफ, एखाद्या गोष्टीचं प्रूफ. मी त्याचं उदाहरण सांगितलं होतं. तुमचा एखादा मित्र आला, तो तुमची एखाद्या तिसऱ्या मित्राबद्दल खूप बडबड करतोय, किंवा त्याच्याबद्दल खूप वाईट चांगलं असं काहीतरी गोष्टी सांगतोय. तुम्ही त्याला अचानक मध्ये म्हणताल, तू हे जे बोलतोय तुझ्या बोलण्याचं काही प्रमाण आहे का? म्हणजे तुझ्या बोलण्याला काही व्हॅलिड प्रूफ आहे का? त्याला आपण म्हणतो प्रमाण. तर प्रमाणाचे 6 टाईप आहेत, ते कोणते? तर हे पहा, हे प्रमाणाचे 6 टाईप आहेत. खूप महत्त्वाचे आहे. एक्झामला एक क्वेश्चन या प्रमाणाच्या टाईपवरून येतोच. मी म्हणले म्हणजे येतोच. तर प्रमाणाचे टाईप्स आहेत पहा. अकॉर्डिंग टू वेदा फिलॉसॉफी प्रमाणात 6 टाईप. म्हणजे कोणी? वेदा फिलॉसॉफी, त्यांनी काही दिले? प्रमाणाचे 6 टाईप दिले. हे सर्व कशाशी रिलेटेड आहे? संस्कृत लँग्वेज तिथून रिलेटेड आहे. आणि कोणतं? हे ॲसेंट इंडियाचं आहे. संस्कृत लँग्वेज आहे हे सर्व, आणि ॲसेंट इंडियाचं आहे. आपल्याला हे इंग्लिशमधून आणि मराठीमधून शिकून घ्यायचं आहे फक्त. आता मी बेसिकली फक्त टाईप वाचतो, नंतर त्यांना समजून सांगतो. फर्स्ट टाईप आहे प्रमाणाचा प्रत्यक्ष. हे मराठीतून लिहिलं तरी चालेल. आता हे प्रत्यक्ष मी इंग्लिशमधून लिहिलंय, तुम्ही मराठीतून लिहिलं तरी चालेल. प्रत्यक्ष याला काय म्हणतात? आणखी एक शब्द आहे परसेप्शन. फर्स्ट टाईप आहे प्रत्यक्ष. दुसरा त्याला आणखी एक अल्टरनेट शब्द आहे परसेप्शन. सेकंड टाईप आहे व्हॅलिड नॉलेजचा अनुमाना, म्हणजे काय? इन्फरन्स. नंतर आहे उपमाना, म्हणजे कंपॅरिझन. नंतर आहे अर्थपती. अर्थपती म्हणजे इम्प्लिकेशन. आणि नंतर आहे आपलं अनुपलब्धी, म्हणजेच एक मिनटं, तर नंतर आहे आपलं अनुपलब्धी. आणि नंतर लास्टचा 6 नंबरचा टाईप आहे शब्द. आता हे लक्षात ठेवा, हे जे टाईप्स आहेत ना, पूर्णपणे ॲज इट इजच पाठ करायचे आहे. म्हणजे सिक्वेन्सही त्यांचा महत्त्वाचा आहे. कारण याचं सिक्वेन्स का महत्त्वाचं आहे? तर जे प्रत्यक्ष आहे ना, याला म्हणतात व्हॅलिड सोर्स ऑफ फर्स्ट, म्हणजे फर्स्ट सोर्स आहे व्हॅलिड नॉलेजचा. दुसरं अनुमान, हा सेकंड सोर्स, असं सोर्स येते. ते सिक्वेन्सनुसारच तुम्हाला पाठ करायचे आहे. कारण क्वेश्चन असा येतो की फर्स्ट सोर्स ऑफ व्हॅलिड नॉलेज. मग तुम्हाला माहिती आहे प्रत्यक्ष या काय? फर्स्ट सोर्स ऑफ व्हॅलिड नॉलेज. व्हॅलिड नॉलेजचाच का सोर्स?
तर आपल्याला माहिती आहे की प्रमाणच हे काय एक प्रूफ आहे. एखाद्या गोष्टीचा आपण प्रूफ देतो तेव्हा आपण काय शब्द वापरतो? प्रमाण. आणि हे सर्व कशाच टाईप आहे? प्रमाणच टाईप आहे. म्हणजे प्रूफ म्हणजेच व्हॅलिड असतं आणि प्रमाणच टाईप आहेत. तर प्रमाणाचे टाईप पण कसे असणार? म्हणजे प्रूफचे टाईप पण कसं असणार? सर्व व्हॅलिड सोर्सेस असणार. म्हणून याचं सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. क्वेश्चन कसा येतो तुम्हाला सांगितलं की असं येईल की फोर्थ सोर्स ऑफ व्हॅलिड नॉलेज. तर तो कोणता असेल? अर्थपती. असं म्हणजे सिक्वेन्स असेल तो तुम्हाला पाठ करणे महत्त्वाचं आहे. आता हे झालं प्रमाणाचे 6 टाईप बाबत. तर यांना पाठ करण्याची एक मी साधी सोपी ट्रिक सांगतो. पडली तयारीने तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. फक्त यांचा फर्स्ट शब्द आहे ना सर्वांचा फर्स्ट, तो लक्षात ठेवायचा. पौ आस म्हणजे काय? एक फॉर एक्झाम्पल एक मुलगी पौ, तिला आपण म्हणतोय हास. हासच्या ऐवजी आपल्याला काय म्हणायचं आहे? आस. पौ आस. लक्षात झालं? पौ आस. पौ आस म्हणजे काय? तर पहिलं प्रत्यक्ष, नंतर कोणतं? अनुमाना, नंतर उपमाना, नंतर म्हणजे पौ PAU पौ झाला, नंतर अर्थपती म्हणजे डबल ए आस अर्थपती, नंतर अनुपलब्धी, नंतर शब्द पौ आस. असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिक्वेन्स पाठवून जाईल. म्हणजे सिक्वेन्ससाठी मी सांगितलं. आता एक आपण डीपमध्ये पाहूया. तर प्रत्यक्ष, प्रत्यक्षचा अर्थ काय होतो? शब्दशः घ्या मराठीमध्ये. एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहतो म्हणजे आपल्याला हे प्रत्यक्ष नॉलेज भेटतं, डायरेक्टली नॉलेज भेटतं, त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष. आणि कसं भेटतं? परसेप्शनने भेटतं. प्रत्यक्ष नॉलेज भेटतं डायरेक्टली. प्रत्यक्ष मराठीतून शब्द हा फक्त इंग्लिशमधून लिहिला आहे. प्रत्यक्ष म्हणजे काय? डायरेक्टली. डायरेक्टली आपल्याला नॉलेज भेटतं, त्याला आपण प्रत्यक्ष म्हणतो. आणि त्याचबरोबर प्रत्यक्षचं आणखी एक नाव आहे परसेप्शन. म्हणजे PP वरून लक्षात ठेवू शकता. प्रत्यक्ष, परसेप्शन. आणि आता म्हणजे काय? याचं उदाहरण सांगतोय तुम्हाला. तुम्ही हे लेक्चर पाहताय, कसं पाहताय? प्रत्यक्ष पाहताय, डायरेक्टली पाहताय. म्हणजे तुम्ही लेक्चर पाहताय, डायरेक्टली शिकताय, म्हणजे याला म्हणून प्रत्यक्ष. एखादी गोष्ट तुम्ही पाहिली डायरेक्टली शिकताय, त्याला आपण प्रत्यक्ष म्हणतो. शब्दशः अर्थ फक्त मराठीतून अर्थ आहे प्रत्यक्ष. लक्षात ठेवा, अवघड काही नाही. त्यानंतर अनुमाना. अनुमाना रिलेटेड इन्फरन्स म्हणजे पहा. आता इन्फरन्स, अनुमाना याचं मी काल उदाहरण सांगितलं होतं, आज पुन्हा रिमाइंड करतो. अनुमाना याचा अर्थ काय होतो? अनुमानाचं फक्त काय करायचं? मराठीतून शब्द काय होईल? अनुमाना म्हणजे अनुमान. तर अनुमानाचं अनुमान होतं. अनुमान म्हणजे काय? तर एखादी गोष्ट गेस करायची. काल उदाहरण सांगितलं होतं पहा. म्हणजे पहिले लोक असतात, ते पहिले लोक काय करायचे? नुसतं ढग पाहिलं तरी किती पाऊस येईल, किती वेळा असेल पाऊस, हे त्याचा अंदाज लावायचे. किंवा सूर्य पाहून त्याचा अंदाज लावायचे की आत्ता किती वाजलेत. म्हणजे काय होतं? ते अनुमान होतं, त्यांचा एक अंदाज होता. पण तो अंदाज कशावर बेस होता? पहिल्या नॉलेजवर बेस होता. पहिलं त्यांना त्याचा अनुभव आहे. म्हणजे त्यांना माहित होतं की डोक्यावर सुरू आला की 12 वाजणार. हे त्यांना एक अनुभव आलेला आहे पहिला. त्याच्यावरून ते सांगायचे की आता 12 वाजले असतील. तो कसा होता? अनुमान होता. तो कशावर बेस असतो? पहिल्या नॉलेजवर बेस असतो. म्हणजेच काय? इन्फरन्स. म्हणजे एखाद्या गोष्टीचं अनुमान लावणे म्हणजे त्याला अनुमाना म्हणतात. हे संस्कृत शब्द आहे म्हणून अनुमान लिहिलं आहे. मराठीतून त्याचा अर्थ होतो अनुमान. एखाद्या गोष्टीचं अनुमान लावणे. मग याचं मी काल उदाहरण सांगितलं होतं, तेच लक्षात ठेवा. आजोबा आज जे असतील तुमचे, ते फक्त सूर्य पाहून सांगतात किती वाजले. त्याचं अनुमान म्हणजे एक अनुमान लावतात किती वाजले असतील. आणि ते कशावर बेस असतं? लक्षात ठेवा की नॉलेजवर बेस असतं. म्हणजे पहिलं काहीतरी त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज असतं, त्याच नॉलेजवर हे पुढचं नॉलेज बेस असतं. तर त्याला म्हणतो आपण अनुमाना. थर्ड सोर्स आहे उपमाना. थर्ड सोर्स कोणता? उपमाना. आता साधं सोप्पा अर्थ यायचा. उपमाना म्हणजे काय? उपमा द्यायची. एखाद्याला उपमा द्यायची. म्हणजे पहा, आपण म्हणतो ते एक गाणं होतं काहीतरी, म्हणजे चालताना चांदणे शिंपलीत जाते असं काहीतरी होतं पहा. म्हणजे ते काय दिलं? तर उपमा दिली ती. त्या लेडीला असेल ती उपमा दिली. म्हणजे एखाद्याला उपमा द्यायची एखाद्या गोष्टीची, त्याला आपण म्हणतो उपमाना. आणि उपमानाला आणखी नाव काय म्हणतात? कंपॅरिझन. उपमाचंच नाव काय? कंपॅरिझन. त्यालाच ॲनॉलॉजी असंही म्हणतात. म्हणजे ॲनॉलॉजिकल आर्ग्युमेंट असतात पहा, ते पण याचाच टाईप आहे उपमानाचा. तर उपमाना रिलेटेड कंपॅरिझन. हे सर्व आहेत ना, हे सर्व आपण डीपमध्ये पाहणार आहे. याचा फक्त मी एक बेसिक अर्थ सांगतोय. प्रत्येकामध्ये खूप टाईप वगैरे आहेत, ते आपण डीपमध्ये पाहणार आहोत. फक्त इथं शब्दशः अर्थ लक्षात ठेवा. उपमाना म्हणजे कंपॅरिझन, एखाद्या गोष्टीला कंपॅरिझन करायचं. आता हे लक्षात कसं ठेवू शकता तुम्ही उपमाना कंपॅरिझन? कारण ही कन्फ्युजन काय होतं पहा. परसेप्शन शब्द देतात ते काही वेळेस, किंवा इथे इन्फरन्स देतात. मग इन्फरन्सचा शब्द दुसरा काय होता? अनुमान होते, लक्षात येत नाही. म्हणून लक्षात ठेवा उपमाना असं यू आहे पहा. यूलाच काय करायचं? वाकडं करायचं, सी होतो. म्हणजे उपमाना रिलेटेड कंपॅरिझन. यूला आपण काय केलं? वाकडं केलं म्हणजे तिरकं केलं तर काय होतं? त्याचा सी होतो, म्हणजे सी वरून कंपॅरिझन. तर उपमाना रिलेटेड कंपॅरिझन असं लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर आपला चौथा टाईप आहे अर्थपती. आता अर्थपती म्हणजे काय? इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशन अर्थपती म्हणजेच काय? नॉलेज कशावर बेस असतं? सर्कमटेन्सवर बेस असतं. म्हणजे एक एक्झाम्पल येतं पहा, फेवरेट एक्झाम्पल NTUGC नेटचं, की देवदत्ता नावाचा मुलगा तो दिवसा जेवत नाही. आपण याचा अर्थ काय काढला? त्याच्या म्हणजे जी सिच्युएशन आहे, सर्कमटेन्स आहे आपल्याकडे, देवदत्ता नावाचा मुलगा आहे, तो दिवसा जेवत नाही. याचा आपण अर्थ काढला अर्थपती म्हणजे अर्थ काढणं. याचा आपण अर्थ असा काढला की तो संध्याकाळी जेवत असेल. दिवसा जेवत नाही म्हणजे तो रात्री जेवत असेल.
कारण जाडा आहे ना तो, म्हणजे देवदत्त हा जाडा आहे पण तो दिवसा जेवत नाही, म्हणजेच तो रात्री जेवत असन, आपण असा अर्थ काढला त्याचा, त्याला आपण म्हणतो अर्थपती म्हणजेच काय इम्प्लिकेशन. आणि हे नॉलेज कशावर बेस असतं, सर्कमटेन्सवर, म्हणजे आपल्याला एक सिच्युएशन सांगितली त्याच्यावरून आपण पुढचं नॉलेज गेस केलं, त्याला म्हणतो आपण अर्थपती. आता अर्थपतीला इम्प्लिकेशन म्हणतात हे लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन पेपरमध्ये ऑप्शनमध्ये काही वेळेस अर्थपती शब्द देणार नाही, ते काय देतील, इम्प्लिकेशन देतील. आता याची पण लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगतो, अर्थपती म्हणजे काय, इम्प्लिकेशन. आता फॉर एक्झाम्पल थोडंसं हसण्यावरही घेऊन टाका. अर्थपती शब्द काय आला आहे, पती. एखाद्या लेडीला एखाद्या माणसाला एखाद्या लेडीचा पती व्हायचा असेल, त्याला काय करावं लागतं, इम्प्लिकेशन म्हणजे एक ॲप्लिकेशन भरून द्यावं लागतं. तर अर्थपतीसाठी इम्प्लिकेशन असतं, आणि जर आपल्याला पती व्हायचं असेल तर ॲप्लिकेशन द्यावं लागतं कोर्टमध्ये. असं आपण लिहू शकतो, पतीसाठी ॲप्लिकेशन आणि अर्थपतीसाठी इम्प्लिकेशन, म्हणजे इम्प्लिकेशन ॲप्लिकेशन असं लक्षात ठेवू शकता. एक काहीतरी फक्त ट्रिक ठेवा, त्याच्यानुसार लक्षात ठेवा, कारण काय होतं पेपरमध्ये सगळे ऑप्शन दिसतात ना, तुमचं जम्बलिंग होऊन जातं की कोणतं ऑप्शन कशाचं आहे काहीच लक्षात येत नाही. म्हणून अर्थपती आणि पती होण्यासाठी काय द्यावं लागतं, आपल्याला इम्प्लिकेशन द्यावं लागतं, असं लक्षात ठेवू शकता. आणि कशावर बेस असतं, सर्कमटेन्सवर बेस असतं. फक्त यांचं हे शब्द जो आहे अल्टरनेट शब्द, तोही लक्षात ठेवा, एक्झामला तो येतो किंवा हे येतो, दोन्ही पण येत नाही, म्हणून लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अर्थपती रिलेटेड इम्प्लिकेशन, आणि पती होण्यासाठी काय असतं, इम्प्लिकेशन असतं. म्हणजे अर्थपती, पती रिलेटेड इम्प्लिकेशन, म्हणजे ॲप्लिकेशनच्या ऐवजी आपण इम्प्लिकेशन शब्द दिला असंच. त्यानंतर अनुपलब्धी. आता हे काय होतं, अर्थपती होतं, त्यानंतर अनुपलब्धी. अनुपलब्धी म्हणजे काय, नॉन परसेप्शन, म्हणजे निगेटिव्ह आहे. अनुपलब्धी निगेटिव्ह शब्द आहे ना, एखादी गोष्ट उपलब्ध नाही आहे म्हणजे काय, निगेटिव्ह टर्म आहे अनुपलब्धी. आणि कॉग्निटिव्ह प्रूफ आहे, म्हणजेच काय, एखादी गोष्ट नाही आहे त्याच्यावरून आपल्याला नॉलेज भेटतात. एक फॉर एक्झाम्पल आपण एक ग्लासचं उदाहरण पाहतो. पहा, एक ग्लास आहे, हा असा एक ग्लास आहे असं समजा, आणि हा ग्लास काय आहे, अर्धा भरलेला आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणजे आपल्याला काय झालं की आपण ओळखलं की अनुपलब्धी, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला किंवा सांगितलं आहे की ग्लास अर्धा भरलेला नाही आहे. आता उदाहरण योग्य असंच होईल की ग्लास अर्धा भरलेला नाही आहे असं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला नॉलेज काय भेटलं की ग्लास अर्धा भरलेला नाही आहे. त्याच्यावरून तुम्ही काय काढलं की ग्लास अर्धा भरलेला असू शकतो, म्हणजे अनुपलब्धी, तुम्हाला किती उपलब्ध नाही याचा अंदाज आला, किंवा याचं एक तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्यानुसार तुम्ही ओळखलं की किती भरलेला असू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती आला, तो म्हणला ग्लास अर्धा मोकळा आहे, म्हणजे अनुपलब्धी. ग्लास काही अर्धा मोकळा आहे म्हणजे ग्लास अर्धा अनुपलब्ध आहे, म्हणजेच तो अर्धा भरलेला आहे. हे तुम्ही काय केलं, गेस केलं, नॉलेज काढलं, त्याला म्हणतो आपण अनुपलब्धी. हे कसं असतं, निगेटिव्ह टर्म असते आणि कॉग्नेटिव्ह प्रूफ असतो. त्यानंतर म्हणजे माइंडशी रिलेटेड ना, कॉग्नेटिव्ह रिलेटेड माइंड, म्हणजेच आता पुन्हा सांगतो, ग्लास अर्धा भरलेला काही नाही आहे, म्हणजे नाही आहे, निगेटिव्ह टर्म आहे, आणि नाही आपल्याला कळालं की ग्लास अर्धा भरलेला नाही. तुम्ही याच्यावरून काय काढलं की कॉग्नेटिव्ह, म्हणजे तुमचं माइंड लावलं ते की ग्लास अर्धा भरलेला असन, म्हणजे अर्धा नाही आहे म्हणजे अर्धा असनच. हे तुमचं नॉलेज इथून भेटलं तुम्हाला, याला म्हणतो आपण अनुपलब्धी. नॉन परसेप्शन किंवा निगेटिव्ह टर्म असते त्या, आणि कसं असतं, कॉग्नेटिव्ह प्रूफ असतो. त्यानंतर सर्वात सोपा म्हणजे शब्द रिलेटेड वर्ड. लक्षात ठेवा, याच्यात काही सांगण्यासारखं नाही, टेस्टोनॉमी वगैरे ते शब्दामध्ये येतं, शब्द रिलेटेड वर्ड. हा सोपा आहे लास्टचा. आता यांची पुन्हा एकदा ट्रिक सांगतो पाठ करण्याची. प्रत्यक्ष परसेप्शन म्हणजे पी असं लक्षात ठेवू शकता. इथं काय, अनुमाना रिलेटेड इन्फरन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीचं अनुमान करायचं, म्हणजेच काय करायचं, इन्फरन्स करायचं. याचे तुम्हाला उदाहरण सांगितलं मी, तुमच्या आजोबा असतील ते काय करायचे, ढग वगैरे पाहून अंदाज सांगायचे सर्व. नंतर काय, उपमाना रिलेटेड कम्पॅरिझन, म्हणजेच काय, यू असा यू आहे, त्याला जर वाकडं केलं तर सी होतं, म्हणजे यू फॉर उपमाना, सी फॉर कम्पॅरिझन, यूलाच फक्त वाकडं करायचं. अशा प्रकारे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. नंतर अर्थपती म्हणजे काय, इम्प्लिकेशन, म्हणजे एखाद्याला पती व्हायचं असेल तर काय करावं लागतं, इम्प्लिकेशन द्यावं लागतं, म्हणजे ॲप्लिकेशनवरून इम्प्लिकेशन असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर अनुपलब्धी रिलेटेड काय, नॉन परसेप्शन, म्हणजे कॉग्नेटिव्ह प्रूफ असतो. एखादी गोष्ट अवेलेबल नाही आहे तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही गोष्ट दुसरीकडे कुठेतरी अवेलेबल असू शकते. अशा प्रकारे आपण काय करतो, अनुपलब्धी, म्हणजे एखादी गोष्ट नाही माहीत आपल्याला, त्याच्यावरून आपण दुसरं नॉलेज काढतो. त्यानंतर शब्द म्हणजे वर्ड, एकदम सिंपल आहे, फक्त त्याचं सिक्वेन्स आणि त्याच्या दुसरे शब्द कोणते तर अल्टरनेटिव्ह ते पण तुम्हाला पाठ करायचे महत्त्वाचे आहेत. कारण हे येतात, हा शब्द आला तर हा येत नाही, किंवा इन्फरन्स शब्द आला तर अनुमान शब्द येत नाही, म्हणून दोन्ही शब्द तुम्हाला पाठ करणं महत्त्वाचे आहेत. पाठ करण्याचे ट्रिक सांगितल्या, तुम्ही स्वतःच्या ट्रिक लावू शकता. आता हे रिलेटेड झालं कशाचं, प्रमाणाचे व्हॅलिड सोर्स आहेत नॉलेजचे, कारण प्रत्येक तुम्हाला गोष्टीवरून नॉलेज भेटतंय, म्हणजे प्रत्यक्ष
इथं प्रत्यक्ष नॉलेज भेटतंय, इथं गेस करताय तुम्ही कशावर, प्रिव्हियस नॉलेजवर गेस करताय, इथून तुम्हाला नॉलेज भेटतंय. अनुमाना म्हणजे कम्पॅरिझन करून त्याच्यातही तुम्हाला नॉलेज भेटतंय. नंतर अर्थपती म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण काय करतोय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की देवदत्ता हा दिवसा खात नाही आणि तो जाडा पण आहे, म्हणजेच तो रात्री खात असेल, इथून पण आपल्याला नॉलेज भेटते अर्थपतीमधून. अनुपलब्धी, इथं अर्धा ग्लास मोकळा आहे असं सांगितलं, म्हणजे तुम्हाला कळालं की अर्धा ग्लास भरलेला आहे, इथून पण तुम्हाला नॉलेज भेटतंय. आणि शब्दावरून पण तुम्हाला नॉलेज भेटतंय, म्हणजेच काय, या सर्वांवरून तुम्हाला नॉलेज भेटतंय. ते पण कसं, व्हॅलिड सोर्स ऑफ नॉलेजचे प्रकार आहेत प्रमाणाचे. तर हे प्रमाणाचे प्रकार आहेत, हे तुम्हाला पाठ करायचे आहे. किती प्रकार आहेत, 60 प्रकार आहेत, हे पाठ करायचे आहे. त्यानंतर प्रत्येक प्रकाराचं सिक्वेन्स तुम्हाला पाठ करायचे, त्यासाठी तुम्हाला सांगितलं काय, पौ आणि आस, म्हणजे पौ नावाची मुलगी होती, ती काय, तिला आपण हास हास म्हणायचो, नंतर आपण काय करायला लागलो, आस 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 असं म्हणायला लागलो, आस म्हणजे डबल ए. आणि डबल ए मध्ये पण जमलिंग होऊन देऊ नका. पहिलं काय, अर्थपती आहे, नंतर अनुपलब्धी, किंवा काही वेळेस जमलिंग काय होतं, अनुपलब्धी वरती येतं, अर्थपती खाली येतं, असं होऊन देऊ नका. पहिलं अर्थपती आहे, नंतर अनुपलब्धी, हे लक्षात ठेवा. आता आपण फक्त प्रत्यक्ष आहे त्याचा पूर्णपणे टाईप पाहूया. आता हा जो आपला प्रत्यक्ष आहे ना, प्रत्यक्ष, याच्या अंडर काय काय येतं ते पूर्ण पाहतो. तर या प्रत्यक्ष, आपण पहिला व्हॅलिड सोर्स ऑफ नॉलेज पाहतोय प्रमाणाचा, प्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, परसेप्शन तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये टाईप्स आहेत. तर फर्स्ट टाईप आहे ऑर्डिनरी प्रत्यक्ष, नंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रत्यक्ष. ऑर्डिनरीला म्हणतात लौकिक आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरीला म्हणतात अलौकिक. हे दोघांना पण आपल्याला संगच पाहिजे. ऑर्डिनरी म्हणजे काय, तर सर्वसाधारण प्रत्येकाकडे असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी भाजीची चव कशी, तुम्ही चव प्रत्येकाने घेतली तर सांगू शकतो. म्हणजे मिरची खाल्ल्यावर प्रत्येक जण काय म्हणणार आहे, तिखटच आहे. हे ऑर्डिनरी, प्रत्येकाला नॉर्मल येते. म्हणजे काय, नॉलेज घेण्याचं एक प्रकारे ऑर्डिनरी प्रत्यक्ष. कसं, लौकिक म्हणजे सर्वसाधारण असतं, प्रत्येकाकडे असतं. म्हणजे एखाद्या गोष्टी टेस्ट केल्यावर कारलं कडू आहे, प्रत्येक मुलगा सांगू शकतो, प्रत्येक व्यक्ती सजीव सांगू शकतो की कारलं कडू आहे. हे ऑर्डिनरी. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय, तर अलौकिक. प्रत्येक जणाकडे ही क्षमता नसते. काही जण, म्हणजे आपण म्हणतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर असते, ती सर्वांकडे नसते, काही जणांकडे असते. त्याला म्हणतो आपण अलौकिक, म्हणजे असाधारण, प्रत्येकाकडे नसतं. त्याचे पण 3 टाईप आहेत, बेसिक 3 टाईप आहे कशाचे, एक्स्ट्रा ऑर्डिनरीचे. तुम्हाला महत्त्वाचं काय, प्रत्यक्षाचे बेसिक 2 टाईप महत्त्वाचे, ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ऑर्डिनरीला काय म्हणतात, लौकिक म्हणजे सर्वसाधारण. अलौकिक म्हणजे काय, असामान्य, प्रत्येकाकडे. याचं मी उदाहरण सांगितलं की एखादी टेस्ट घेतली तुम्ही, सर्वांनी ती सेम लागणार आहे. म्हणजे साखर गोड आहे, प्रत्येक जण गोडच म्हणणार त्याला. हे काय झालं, ऑर्डिनरी म्हणजे लौकिक. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय, तर प्रत्येकाकडे नॉलेज नसतं, ते काहीतरी साधना तपस्या करून भेटतंय, त्याला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणतो. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरीचे 3 टाईप आहेत. हे 3 टाईप फक्त तुम्हाला पाठ करायचे, याच्या डीपमध्ये जायची गरज नाही. पहिलं आहे सामान्य म्हणजे नॉर्मल. त्यानंतर जन्य लक्षण म्हणजे डीप, हे आपण पाहतो म्हणजे काही काही व्यक्ती खूप दूरचं पाहू शकतात, खूप लांबचं, त्याला काय म्हणतो आपण, जन्य लक्षण. आणि योगा म्हणजे पाहते आता असं हे असतात म्हणजे इथं एखादा साधू संत असतो, तो एक लाकूड घेऊन फक्त त्या लाकडावर उभा राहतो, किंवा नुसतं हाताला लाकूड ठेवून त्या हातावर तरंगलेला दिसतो, त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे जन्य लक्षण वगैरे, त्या गोष्टी त्यात येतात. कशा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी येतात. म्हणजे ते तपस्याने वगैरे जे भेटतात ना, आपण म्हणजे काहींना म्हणतो आपण की याच्याकडे सुपर नॉर्मल पॉवर आहे, तो काही पण करू शकतो, तो हवेत उडू शकतो. ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट सर्वसामान्याकडे नसतात. त्या कोणाकडे असतात, म्हणजे त्याच्यासाठी एक सुपर नॉर्मल पॉवर असते, ती सर्वांकडे नसते, त्याला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणतो. आणि ऑर्डिनरी म्हणजे सर्वसाधारण, एखादी गोष्ट जे चव वगैरे पाहणं, ते सर्वसाधारण लोक सांगू शकतात. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरीचे 3 टाईप्स आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे. सामान्य म्हणजे नॉर्मल, नंतर जन्य लक्षण म्हणजे डीप, व्हेरी, एखादं लांबची गोष्ट पण पाहू शकतात, खूप लांबची, सामान्य माणूस पाहू शकत नाही अशा गोष्टी. आणि योगा म्हणजे योगाने पण काही गोष्टी भेटतात, सुपर नॅचरल पॉवर भेटतात, त्या पण याच्यातमध्ये येतात. कशात, एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये. आता आणखी काय आहेत, अकॉर्डिंग टू न्याया स्कूल ऑफ लॉजिक, याच्यानुसार पण काही प्रत्यक्षाचे टाईप्स आहेत. तर फर्स्ट आहे त्यामध्ये इनडिटर्मिनेट आणि डिटर्मिनेट. पहिला इनडिटर्मिनेट, नंतर डिटर्मिनेट, हे दोघांनाही संघच लक्षात ठेवायचं आहे. इनडिटर्मिनेटलाच काय म्हणतात, निर्विकल्प, आणि डिटर्मिनेटला म्हणतात सरविकल्प. पुन्हा एकदा सांगतो, इनडिटर्मिनेट याला निर्विकल्प म्हणतात, आणि डिटर्मिनेट म्हणजे सविकल्प. इथं आपल्याला माहिती आहे डिटर्मिनेट म्हणजे फिक्स माहिती आहे, डिटरमाइन आपण करू शकतो. इथं इनडिटरमाइन म्हणजे आपल्याला माहीत नाही, म्हणजेच निर्विकल्प. इथे विकल्प नाही येते, डिटरमाइन नाही आहे आपल्याला. आणि याचंच काय होतं, तर आपण ओनली लॉजिक लावतो. फॉर एक्झाम्पल एखादा, आता फॉर एक्झाम्पल इथं मुलगा एक बसलेला, इथे एक मुलगा आहे, इथं टेबल एक, आणि हा मुलगा आहे ना, ह्या टेबलवर एक पेन्सिल पाहिली, या मुलाने काय केलं, पेन्सिल पाहिली, आणि ह्या दुसऱ्या रूमीत, ही दुसरी रूम आहे फॉर एक्झाम्पल, ह्या दुसऱ्या रूमीतल्या मुलाकडे हा मुलगा गेला, आणि तो म्हणला त्या रूमीत एक पेन्सिल आहे, त्या रूमीत काय एक पेन्सिल आहे.
याला कळालं की तिथे पेन्सिल आहे, म्हणजे इनडिटर्मिनेट. हे कसं आहे, इनडिटर्मिनेट, फक्त पेन्सिल आहे, पण ती कशी पडलेली आहे, खाली आहे टेबलावर का वरती आहे का वाकडी आहे, कोणत्या साईडला आहे, कुठं तिचं टोक आहे, टोक केलेलं नाही आहे का, ह्या गोष्टी काहीच माहीत नाही. याला आपण म्हणतो इनडिटर्मिनेट. म्हणजे फक्त आपल्याला नॉलेज कळालं की त्या रूमीत एक पेन्सिल आहे, पण ती कशा अवस्थेत आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही. इनडिटर्मिनेटचं चांगलं उदाहरण. त्यानंतर डिटर्मिनेट म्हणजे काय, तर हा मुलगा आहे, तेच उदाहरण परत, हा गेला आहे दुसऱ्या रूमीतल्या मुलाकडं, त्याने सांगितलं त्या रूमीत एका टेबलावर उजव्या साईडला टोक केलेली पेन्सिल पडलेली आहे. याला सर्व नॉलेज भेटलं, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स पण माहिती त्या पेन्सिलची, ती कशी आहे, टोक केलेली आहे का, त्याचं साईड अँगल कोणता आहे, प्रत्येक गोष्ट माहिती, नॉलेज पूर्णपणे माहिती, त्याला आपण म्हणतो डिटर्मिनेंट, म्हणजे सविकल्प. त्याचे प्रत्येक विकल्प पण आपल्याला काय माहितीत आणि त्याच्या बाबतीत आपल्याला कोणतंच कन्फ्युजन आपल्या डोक्यात नाही, तर आपण डिटर्मिनेंट म्हणतो. इनडिटर्मिनेंट म्हणजे काय उदाहरण सांगितलं मी, की फक्त आपल्याला माहिती आहे की तिथे पेन्सिल पडलेली, पण कशा अवस्थेत ते काहीच माहीत नाही, म्हणजेच इनडिटर्मिनेट. म्हणजे इनडिटर्मिनेट आपण डिटर्माइन नाही करू शकत, निर्विकल्प आहे, विकल्पच नाहीत आपल्या इथं. पण डिटर्मिनेट म्हणजे काय, तर कशा अवस्थेत पेन्सिल आहे, त्याचबरोबर ती कशी पडलेली आहे, त्याचबरोबर म्हणजे ते विकल्प आपल्याला माहिती आहेत की उजव्या बाजूला आहे, टेबलावर आहे, सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहे आपल्याला, याला आपण डिटर्मिनेट म्हणतो. तर काहीच आपण काय पहिलं एकदा रिकॅप करूया. तर आपण प्रमाणाला सुरू केलं आहे. प्रमाणामध्ये 6 टाईप सांगितले. प्रत्यक्ष म्हणजे परसेप्शन, अनुमाना, इन्फरन्स, उपमाना, कंपॅरिझन, अर्थपती, इम्प्लिकेशन. पतीसाठी इम्प्लिकेशन असतं. अनुपलब्धी म्हणजे नॉन परसेप्शन म्हणजे निगेटिव्ह टर्म आहे. त्यानंतर शब्द म्हणजे वर्ल्ड. त्यानंतर आपण पाहिलं की प्रत्यक्ष टाईप सांगितले मी तुम्हाला, किती ती बेसिक 2 टाईप, ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शब्दच आहे, एक्स्ट्रा कोणाकडे नसेल ते नॉर्मल लोकांकडे नसेल असं, म्हणजे काहीतरी सुपर नॉर्मल पॉवर असते, ते सामान्याकडे नसतं, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि ऑर्डिनरी म्हणजे काय, साखर गोडे कोणीही व्यक्ती सांगू शकतो ऑर्डिनरी परसेप्शन, हे कसं ऑर्डिनरी, म्हणजे यालाच लौकिक म्हणतात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय म्हणतात, अलौकिक. अलौकिकचे 3 टाईप आहे, एक सामान्य, नंतर जन्मलक्षण आणि योगा म्हणजे योगाने ज्या पॉवर भेटतात ते जन्मलक्षण, म्हणजे हे लांबचं वगैरे पाहतात, दूरदृष्टी. नंतर म्हणजे दूरदृष्टी याचं उदाहरण कोणतं, तुमचं भविष्य सांगतात हातावर बघून, ते कोणतं, तुमच्या भविष्यात काय होणार हे माहिती आहे त्यांना, म्हणजे जन्मलक्षण. आणि सामान्य म्हणजे नॉर्मल थोडंसं, पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी, नॉर्मलपेक्षा थोडं नॉर्मलपेक्षा थोडं ॲडव्हान्स. आणि त्यानंतर आपण पाहिले 2 आणखी टाईप. तर न्याय स्कूल ऑफ लॉजिक यांच्यानुसार पण 2 टाईप पाहिले, असंही लक्षात ठेवा बरं का. हे टाईप कोणानुसार आहे, तर न्याय स्कूल ऑफ लॉजिकनुसार आहे, हे पण लक्षात ठेवा, एक्झामला येऊ शकतं. त्याच्यामध्ये 2 टाईप, एक कोणतं डिटर्मिनेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे पेन्सिल कशी पडलेली आहे, म्हणजे सॉरी इनडिटर्मिनेट म्हणजे काय, फक्त आपल्याला माहिती की मागच्या रूममध्ये पेन्सिल पडलेली, कशा अवस्थेत ते काहीच माहीत नाही, म्हणजे इनडिटर्मिनेट म्हणजे निर्विकल्प. ओनली आपण लॉजिक लावू शकतो की कशा असेल असं लॉजिक लावू शकतो. आणि डिटर्मिन म्हणजे काय, कशी पडलेली, कशा अवस्थेत, ते सर्व गोष्टी माहितीत म्हणजे सविकल्प. तर काहीच आपण पूर्णपणे प्रत्यक्ष आज पाहिलं, त्याचबरोबर प्रत्यक्षाचे टाईप्स पण पाहिले. प्रत्यक्ष आपण पूर्णपणे प्रमाणाचा पहिला टाईप आपण पूर्णपणे डिस्कस केला, आणखी 5 टाईप बाकी आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करू. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मलाही मोटिवेशन भेटतं आणि आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.